गेल्या 10 ते 12 वर्षांपासून दिल्लीवर निर्विवाद सत्ता गाजवणाऱ्या आपला मात्र यावेळी झाडून पराभव स्वीकारावा लागला आणि तब्बल 27 वर्षांनी भाजपचं कमळ दिल्लीत फुललेलं आहे. खरं तर आपची पिछाहट का झाली, या पराभवामागची नेमकी कारणं काय आहेत, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आपचे प्रदेश सचिव अभिजित मोरे सर. सर, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. खरं तर आज आपच्या बाबतीत म्हटलं तर खरं म्हणजे तुमच्यासाठी हा एक मोठा धक्कादायक निकाल आणि धक्कादायक दिवस म्हणता येईल, कारण की आतापर्यंत गेल्या 12 वर्षातल्या ज्या 3 निवडणुका आपण पाहिल्या, म्हणजे 2013 असेल, 2015 असेल, 2020, तर त्यावेळी याच्या आधी तुम्ही ज्या ज्या ठिकाणी स्टुडिओमध्ये किंवा आमच्या इथे आलात तेव्हा आपच्या भूमिकेबद्दल भरभरून सांगत होतात आणि तुमचं अभिनंदन कौतुक देखील होत होतं. महाराष्ट्रातली भक्कम बाजू तुम्ही आपची मांडत होतात. पण आज मात्र अशी परिस्थिती आहे की तुम्हाला आपच्या पराभवाची कारणं शोधावी लागतात आणि ती सांगावी लागतात. नेमकं काय घडलं, पहिल्यांदा मला तुमची कमेंट छोट्या अगदी 1-2-3 वाक्यांमध्ये हवी आहे की आपचा पराभव दिल्लीत का झाला. नमस्कार. सर्वप्रथम दिल्लीकरांनी जो काही आजचा कौल दिलेला आहे तो कौल आम्ही आम आदमी पक्ष अतिशय विनम्रतेने स्वीकारत आहोत आणि जनतेने जे आम्हाला आत्मपरीक्षण करायला सांगितलेलं आहे ते आत्मपरीक्षण सुद्धा आम्ही करणार आहोत. मला वाटतं हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगतो, कारण लोकशाहीमध्ये शेवटी जनता जनार्दन असते. जनतेने दिलेला निर्णय हा अतिशय महत्त्वाचा असतो. मला सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये सांगायचं आहे की मी थोडक्यात जर आपण म्हटलं तर गेल्या 5 वर्षामध्ये विशेष करून 2022 मधल्या पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला जो काही ऐतिहासिक विजय मिळाला त्याच्यानंतर आम आदमी पक्षाला घेरण्यासाठी सर्व प्रकारच्या केंद्रीय यंत्रणांचा दडपशाहीचा मोठ्या प्रमाणावरती वापर करण्यात आला आणि आमचे जवळजवळ निम्मे कॅबिनेट, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, आरोग्य मंत्री यांना जवळजवळ 2 वर्ष तुरुंगामध्ये डांबण्यात आलं. त्यांच्या विरुद्ध कुठलाही पुरावा नव्हता, 1 रुपयाचा देखील त्याच्यामध्ये मनी ट्रेल सापडला नव्हता आणि शेवटी कोर्टाला त्यांना सोडून द्यावं लागलं. PMLA कायदा आपल्याला माहिती आहे की ज्याच्यामध्ये बेल सुद्धा भेटत नाही, परंतु या आपच्या नेत्यांविरुद्ध कुठलाही पुरावा नसल्यामुळं सर्वोच्च न्यायालयाला त्यांना बेल द्यावा लागला. आणि या सगळ्यामुळे काय झालं की आम आदमी पक्षाचा दिल्लीतला जो कारभार आहे तो कारभार जसा ज्या पद्धतीने आम्हाला करायला हवा होता तो त्या ठिकाणी आम्हाला करता आला नाही. हा एक भाग. दुसरी बाजू अशी आहे की गेल्या 5 वर्षामध्ये दिल्लीचे जे उपराज्यपाल आहेत यांच्या मार्फत ज्या पद्धतीने आम आदमी पक्षाच्या सरकारची अडवणूक करण्यात आली, प्रत्येक महत्वाच्या निर्णयावरती आक्षेप घेण्यात आले, त्यातल्या फाईल अडकून ठेवण्यात आल्या आणि त्याच्यामुळं आपण UPAच्या काळामध्ये कदाचित पॉलिसी पॅरालिसिस हा शब्द ऐकला असेल. गेल्या 5 वर्षामध्ये आम आदमी पक्षाला गव्हर्नन्स पॅरालिसिस करण्याचं काम हे उपराज्यपालांच्या माध्यमातून या दिल्लीमध्ये करण्यात आलं आणि मला वाटतं त्याचं साहजिकच आहे की नागरिकांची जर कामं नाही झाली तर नागरिकांच्या रोषाला हे लोकनियुक्त सरकारला सामोरं जावं लागतं आणि ते आजच्या रिझल्टमध्ये आपल्याला दिसून येते. नक्कीच, म्हणजे तुम्ही अगदी तुमची बाजू चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. पण प्रश्न हाच उपस्थित होतो की जेव्हा तुम्ही निवडणुका लढता तेव्हा या सगळ्या पुढे येणाऱ्या अडथळ्यांना, बॅरिकेड्सना पार करण्याची क्षमता त्या सरकारमध्ये असते, म्हणून तर तुम्ही प्रचारासाठी प्रत्येकापर्यंत पोहोचता. तुम्हाला हे माहिती आहे की 2014 पासून मोदींचं सरकार केंद्रात आहे आणि तुम्ही दिल्लीमध्ये सत्तेत आहात, तर या सगळ्या अडचणी आपल्याला फेस कराव्या लागतील आणि जनतेसाठी मार्ग काढावे लागतील. आता मात्र आपण पराभवाकडे जेव्हा वळताय किंवा पराभव पत्करावा लागतोय तेव्हा मात्र या गोष्टी सांगून फायदा आहे असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं की 2 गोष्टी आपण बघूया की दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष सत्तेवरती असो किंवा नसो, दिल्लीमधल्या लोकशाहीची अवस्था हा एक वेगळा मुद्दा आपल्याला चर्चेला घ्यावा लागेल की खरंच दिल्लीमधल्या लोकनियुक्त मुख्यमंत्र्याला आता तेवढे अधिकार हे केंद्र सरकारने ठेवलेत का? हा मुद्दा आपण यावेळी सविस्तर चर्चा करू. मला वाटतं पुढे आपण मी त्याचे सगळे सविस्तर तुम्हाला गोष्टी सांगतो. मला वाटतं तो मुद्दा तात्पुरता बाजूला ठेवूया. परंतु मला वाटतं की मध्यम वर्गाच्या काही प्रमाणात आशा आकांक्षा पूर्ण करण्यामध्ये आम्ही कमी पडलो असं मला नक्की वाटतं आणि जे बजेटमध्ये केंद्र सरकारमार्फत जे 12 लाखापर्यंत प्राप्ती करामध्ये जी सवलत देण्यात आली होती, मला वाटतं त्याचा एक परिणाम असावा की मध्यम वर्गांनी मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पक्षाला मतदान केलं, जो ट्रॅडिशनली
विधानसभेला आम आदमी पक्षाला आणि लोकसभेला भारतीय जनता पक्षाला मदत करत होतं. परंतु मला वाटतं यावेळीच्या त्या बजेटच्या घोषणेचा तो परिणाम असावा, की हा वर्ग जो आहे मोठ्या प्रमाणात मध्यम वर्ग हा भारतीय जनता पक्षाकडे गेला असावा. हो, पण जे काही आहे ते केवळ फक्त दिल्लीपुरतं मर्यादित नाहीये ना. ते सगळ्या भारतातल्या प्रत्येक माणसासाठी, प्रत्येक मध्यम वर्गासाठी आहे. आता इव्हन दिल्लीच्या सोबत आणखी पण कुठे जर त्याच्यानंतर दुसरीकडे झालेली पहिलीच पण निवडणूक आहे. त्याच्याकडे जर हो, पण बजेट नंतर 2च दिवसामध्ये ही भले आहे. निवडणूक झाली. समजा आता दुसरी एक पुढे कुठेतरी निवडणूक आहे असं आपण समजूयात बिहारमध्ये. तर आता 1 वर्ष आहेच ना अजून तुमच्या हातामध्ये. तर 1 वर्षात समजा एखादी निवडणूक असेल तर तिथे पण हाच परिणाम होणार असं तुम्हाला वाटतं का? नाही, पण 2 दिवसामध्ये आणि ज्यावेळी परिणाम केवळ इलेक्शनच्या तोंडावरती ज्यावेळी अनाउन्समेंट हो, केली पण जाते. अर्थसंकल्पाची तारीख ऑलरेडी आधी डिक्लेअर झालेली आहे ना. अर्थसंकल्प तर दरवर्षी सादर करतात. बरोबर, बरोबर. आता अर्थसंकल्पामध्ये इलेक्शन कमिशननी केंद्र सरकारला सांगितलं होतं, की दिल्ली स्पेसिफिक तुम्ही कुठलीही घोषणा करायची नाही. यांनी संपूर्ण भारतभरासाठी मध्यम वर्गासाठी 12 लाखांपर्यंत प्राप्तिकरांमध्ये सवलत दिली आणि चांगली गोष्ट आहे. जनतेला जर काही सरकारकडून भेटत असेल म्हणजे तर त्याचं मला असं आपण म्हणायचं की फक्त स्वागत केलं तुम्हाला पाहिजे. दिल्ली मिळावीशी म्हणून बाकीच्या लोकांना ती सवलत नाही, नाही, मिळू नाही, नये नाही, असं तुम्हाला नाही. वाटतं? परंतु त्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पक्षाने पान भरून जाहिराती दिल्लीमध्ये दिल्या, की दिल्लीकरांना भारतीय जनता पक्षातर्फे भेट. याच्यावरती आमचा आक्षेप आहे आणि इथं इलेक्शन कमिशननं कुठल्याही पद्धतीची त्या ठिकाणी भूमिका बजावली नाही. कुठल्याही पद्धतीचं जे काही त्यांनी तटस्थपणे एक रेफरीचं काम करायला पाहिजे होतं, हे केलं नाही. मला वाटतं हा विजय हा केवळ भारतीय जनता पक्षाचा विजय नाहीये. हा विजय दिल्लीतल्या उपराज्यपालांचा विजय आहे. कारण LG एलजींचा विजय आहे. कारण गेली 5 वर्ष आम आदमी पक्षाचे सगळ्या फाईल अडवून ठेवण्याचं काम हे एलजीनी केलं. हा विजय दिल्लीतल्या ब्युरोक्रेसीचा विजय आहे, की ज्यांनी एका लोकनियुक्त सरकारच्या निवडून आलेल्या मुख्यमंत्र्याचं न ऐकता उपराज्यपालांचं ऐकलं. हा विजय नरेंद्र मोदींचा आहे, की ज्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान बेंचनी निर्णय देऊन सुद्धा 8च दिवसामध्ये अध्यादेश आणून पुन्हा एकदा दिल्लीमध्ये एलजीच प्रमुख केलं आणि एका लोकनियुक्त सरकारला काही ब्युरोक्रेटच्या हाताखालचं पद दिलं. मला वाटतं संपूर्ण भारतामध्ये अशा पद्धतीची रचना कुठेही नाही. परंतु निवडून आलेल्या सरकारला जर कामच करू द्यायचं नाही अशी जर रचना केली गेली. महाराष्ट्रामध्ये विचार करा, की महाराष्ट्रामध्ये आपण बघतो, की भगतसिंग कोश्यारी राज्यपाल होते. त्यावेळी कितीतरी महाराष्ट्रातले कायदे बिल जे होते त्यांनी अडकून ठेवले होते. आमदारांच्या नियुक्त्या त्यांनी अडकून ठेवल्या होत्या. त्याच्याविरुद्ध केवढा मोठा गदारोळ माजला होता. हेच जर आता भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्र सरकारच्या सर्वच जर फाईलीवरती सही करायला लागले आणि प्रत्येक फाईल अडवावी लागली, तर हे काय होणार आहे? हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता सुप्रीम कोर्टामध्ये एक तामिळनाडू सरकारची केस चालू आहे आणि तिथं हाच मुद्दा आहे, की तिथल्या गव्हर्नरनी अनेक बिलं जी कायदे आहेत, मसुदे आहेत, ते अडकून ठेवलेले आहेत. ते पारितच होऊ देत नाहीयेत. म्हणजे तामिळनाडूच्या विधिमंडळामध्ये ते पारित झालेले आहेत. परंतु त्याच्यावरती सही करण्याचं जे काही घटनात्मक काम आहे, ते तिथले गव्हर्नर आहेत, ते करत नाहीयेत. आणि त्याच्यामुळे तामिळनाडू सरकारला सुद्धा हा मुद्दा फेस करावा लागतोय. म्हणजे हा फक्त दिल्लीमध्ये नाहीये. दिल्लीमध्ये त्याची तीव्रता मात्र खूप जास्त आहे. आणि उपराज्यपालांना नरेंद्र मोदींनी एका कायद्यामध्ये बदल करून त्यांना तिथलं प्रमुख केलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याकडे अशी व्यवस्था आहे, की दिल्लीमध्ये निवडून आलेले मुख्यमंत्री यांना कुठलेही अधिकार नाहीत. मात्र पूर्णपणे ते जबाबदार आहेत दिल्लीतल्या सगळ्या कारभारासाठी. आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी कुठल्याही पद्धतीची निवडणूक लढवली नाही, जे केंद्राच्या आदेशाने नियुक्त झाले, अशा उपराज्यपालांना मात्र तिथे पूर्ण अधिकार आहेत. अतिशय वाईट परिस्थिती अशी दिल्लीमध्ये केली आणि त्याच्यामुळं सातत्यानं आम आदमी पक्षाच्या सरकारला त्या ठिकाणी एलजींच्या विरोधामध्ये गेली 5 वर्ष संघर्षाची भूमिका घ्यावी लागली आणि त्याचे परिणाम तुम्हाला काय झाले ते सांगतो. 2021 मध्ये कोविडची परिस्थिती होती. या 2 वर्षामध्ये एलजींनी तिथल्या आरोग्य सचिव तब्बल 8 वेळा बदलले. 8 वेळा तिथले आरोग्य सचिव 2 वर्षात बदलले. कशा पद्धतीने सरकार चालवायचं तुम्ही सांगा. तिथले शिक्षण सचिव 4 वेळा बदलले. जे मुख्य सचिव आम आदमी पक्षाच्या सरकारला मदत करत होते त्यांना त्या ठिकाणी बदलून टाकलं. 2.5 वर्षामध्ये 4 मुख्य सचिवांची बदली केली आणि आत्ताचे जे मुख्य सचिव होते याच्या अगोदरचे जे एलजीच्या सांगण्यानुसार आमच्या कामामध्ये अडथळा आणत होते त्यांना रिटायरमेंट होऊन सुद्धा 2 वर्ष त्यांना एक्सटेन्शन दिलं गेलं. हा मुद्दा सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारलं, की तुम्हाला दुसरं ब्युरोक्रेट सापडत नाही का, की त्याच मुख्य सचिवाला तुम्ही किती वर्ष एक्सटेन्शन देणार आहे? त्याचं कारण असं, की ते अरविंद केजरीवालांच्या कामामध्ये अडथळा आणत होते म्हणून त्यांना 2 वर्ष त्या ठिकाणी एक्सटेन्शन देण्याचं काम केलं गेलं. दिल्लीमध्ये आम्ही चांगले रस्ते करू शकलो नाही. पीडब्ल्यूडी मिनिस्टरचं स्टेटमेंट आहे, की त्यांनी 22 मीटिंग बोलवल्या, परंतु 22 मीटिंग मध्ये केवळ एकाच मीटिंगला पीडब्ल्यूडी सेक्रेटरी आले.
एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीचं म्हणणं आहे की पोल्युशनवरती काम करण्यासाठी दिल्ली पोल्युशन ऍक्शन प्लॅन आम्ही बनवला होता. त्याच्या अनेक मीटिंग बोलवल्या. त्याच्या 1 किंवा 2च मीटिंगला त्या ठिकाणी एन्व्हायरमेंट सेक्रेटरी त्या ठिकाणी आले. म्हणजे एका लोकनियुक्त सरकारला कामच करू द्यायचं नाही. तिथली ब्युरोक्रेसीला तिथल्या लोकनियुक्त सरकारचं ऐकायला न ऐकता एलजीचं ऐकायला भाग पाडायचं. मला वाटतं ही जी अडवणुकीची जी पद्धत आहे त्याच्यामुळे तिथं काम करता आलं नाही. म्हणजे मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो की आमचे या निवडणुकीमध्ये हात आणि पाय दोन्ही बांधले गेले होते आणि आम्हाला पळण्याच्या शर्यतीमध्ये धावायला सांगितलं होतं. मला नक्कीच वाटतं की ते मला आज आमच्यासाठी ही अतिशय आणि हे लोकशाही म्हणून मी आज आमचा पक्ष हारला म्हणून नाही. कुठल्याही राज्यामध्ये ही जर हीच व्यवस्था असती तर कुठलंही लोकनियुक्त सरकार काम करू शकलं नसतं. ही परिस्थिती आहे. नक्कीच म्हणजे मला असं म्हणायचं की केजरीवालांचं जर आतापर्यंतच त्यांचा स्वभाव त्यांचे गुणधर्म पाहिले तर अर्थात ते एक उत्कृष्ट ऍडमिनिस्ट्रेटर देखील राहिलेले आहेत. नंतर त्यांनी थेट राजकीय प्रवेश केला, राजकारणात उतरले ते आणि त्यांची पॉलिसी त्यांची धोरणं राबवायचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामध्ये मग त्यांनी एक सगळ्यात मोठा फंडा वापरला तो म्हणजे फ्रीबीजचा. आणि मग मोफत वीज, मोफत पाणी, मोफत काय सगळंच काय 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 आरोग्य सेवा वगैरे सगळ्या गोष्टी. आणि या सगळ्या करताना एक लोकांमध्ये एक लिथार्जीनेस निर्माण केला गेला आणि नंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की डेव्हलपमेंटच होत नाही. म्हणजे तेच पैसे जर तुम्ही घेतच नाहीये लोकांकडून कराच्या बाबतीत, तर मग तुम्ही त्यांचा विकास कसा करणार? आणि जेव्हा तुम्हाला पैसे मागायची वेळ येते तेव्हा तुम्ही केंद्राकडे मागत होतात आणि मग केंद्राने दिले नाहीत म्हणून तुम्ही हात झटकताय. हे योग्य नाही असं मला वाटतं, कारण की त्याचमुळे हा सगळा पुढचा घोटाळा झाला. नाही मला वाटतं ह्याच्यामध्ये काही तरी मी स्टॅटिस्टिक सांगतो. ज्यावेळी आम आदमी पक्षाचं सरकार 2015 मध्ये सत्तेवरती आलं त्यावेळी दिल्ली सरकारचं बजेट होतं 30,000 कोटी. हम्म. आज ते बजेट 75,000 कोटीवरती गेलेलं आहे आणि सरप्लस मध्ये बजेट आहे. हम्म. दिल्ली सरकार कुठेही त्याच्यामध्ये कर्जामध्ये घाट्यामध्ये नाही, सरप्लस बजेट असलेलं हे आहे. त्याच्यामुळं दिल्लीची आर्थिक स्थिती किंवा दिल्ली सरकारच्या बजेटची आर्थिक स्थिती चांगली राखण्यामध्ये आम आदमी पक्षाला यश आलेलं आहे आणि ही चांगली राखली म्हणून आम्ही लोकांना काहीतरी सुविधा देऊ करतोय. एक दुसरी गोष्ट मला असं वाटतं की कुठलाही तुम्ही विकसित देश घ्या, युरोपियन कंट्रीज घ्या, त्या ठिकाणी तुम्हाला आरोग्य, शिक्षण, पब्लिक ट्रान्सपोर्ट या मूलभूत सुविधा लोकांना फ्रीमध्ये दिल्या हो, पण जातात. व्हेनेझुएलाचं उदाहरण आहे ना आपल्या पुढे. व्हेनेझुएला विकसित देश नाहीये आणि मला तुम्हाला तेच सांगायचं की व्हेनेझुएला फक्त पेट्रोलियमच्या प्रोडक्ट्स वरती अवलंबून आहे. त्यांची स्वतःची इकॉनॉमी डेव्हलप नाही झालेली. दिल्ली सरकारच्या बजेटमध्ये दिल्ली सरकारचं बजेट सरप्लस मध्ये आहे, तोट्यामध्ये नाहीये. दिल्ली सरकारचं बजेट सरप्लस मध्ये आहे आणि मग सरकार कोणासाठी असतं? सरकारचा पैसा ठेवून काय करायचं? तो लोकांना त्या परत द्यायला पाहिजे, सुविधा द्यायला पाहिजे. म्हणून तिथल्या सरकारी शाळा सुधारल्या, तिथले दवाखाने सुधारले, नाही नाही नाही, तुम्ही आता लोकांना एक मुद्दा पब्लिक उपस्थित ट्रान्सपोर्ट केला की दिला. सरकारचा पैसा ठेवून काय करायचा आहे. मग शीश महालसाठी 43 कोटी का वापरले गेले? हा पण मुद्दा पुढे आलाय ना. शीश महाल जे केजरीवाल म्हणत होते की मला गाड्यांची गरज नाही, घराची गरज नाही, सुरक्षिततेची गरज नाही, त्या केजरीवालांनी एवढा मोठा जो काही जे निवासस्थान उभं केलं ते कशासाठी होतं मग? बघा, हे जे सीएम हाऊस आहे, हे सीएमचा बंगला आहे. हा कुठल्या अरविंद केजरीवालांचा वैयक्तिक बंगला नाहीये. आता उद्या आज भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं तर तिथं त्यांचे सीएम जाऊन राहणार आहेत. हम्म. त्याच्यामुळं हे काही त्यांचा वैयक्तिक बंगला नाही अरविंद केजरीवालांचा की ज्याच्यावरती त्यांनी खर्च केलेले आहेत. आणि जर तुम्हाला याचीच तुलना करायची असेल तर माझं आपल्या सगळ्यांना म्हणणं आहे की भारतातल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यांची काय परिस्थिती आहे, ही परिस्थिती आपण बघावी. आणि ते केवळ बंगला नाहीये तर त्यांचं सीएमचं ऑफिस सुद्धा आहे. हो, पण साधी राहणीमान असलेल्या केजरीवालांना याची गरजच काय होती? कारण की त्यांना माहिती की आपण यात केजरीवालांची राहणी साधी आहे परंतु शासकीय नॉर्मनुसार त्यांनी तो बंगला बनवलेला आहे. तो सीएम हाऊस आहे तर अरविंद केजरीवालांचा वैयक्तिक बंगला नाही. तिथं येणारे सर्व दिल्लीचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी राहू शकतात. त्याच्यामुळं त्याचे जे शासनाचे जे नियम आहेत त्याच्यानुसार आम्ही ते सगळं बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं काही अपार करण्याचं नाहीये. याची जर तुलना तुम्ही इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या दालनाशी करावी. हम्म. त्यांचे त्या ठिकाणी किती बंगले आहेत, त्याच्यावरती किती खर्च आहे. आय एम 100% शुअर की इतर राज्यांमध्ये कितीतरी त्याच्या पटीने जास्त खर्च बरं, करतोय. ठीक आहे, ठीक आहे. परंतु मला वाटतं की हे थोडंसं एक भारतीय जनता पक्षाने आम आदमी पक्षाच्या विरोधामध्ये एक निगेटिव्ह प्रचार तयार करण्यासाठी हे सगळ्या यंत्राचा वापर नरेटिव्ह सेट केला असं तुम्हाला म्हणायचं. नॅरेटिव्ह सेट केले. पण मला असं म्हणायचंय की तुमच्याच पक्षाशी एकेकाळी संबंधित असलेले अरविंद केजरीवालांचे मित्रमंडळ त्यातले काही 1-2 उदाहरणं देतो आणि त्यांच्या फक्त तुम्हाला आता मी काही कमेंट्स ऐकतो. उदाहरणार्थ कुमार विश्वास त्यांनी असं म्हटलं की बरं झालं दिल्लीकर ना न्याय मिळाला आणि आपच्या जोखडातून दिल्लीकर मुक्त झाले.
असं स्पष्ट विधान त्यांनी केलं. तुम्ही कधी पण पाहू शकता. इकडे अंजली दमानिया ज्या एकेकाळी तुमच्या सोबत होत्या, त्यांनी म्हटलंय, की हा आमच्या विचारधारेचा पराभव आहे, पण मला या संदर्भात विचारण्यासाठी फोन करायचा नाही, असं देखील त्यांनी पुढचं वाक्य ट्विट केलेलं आहे. अण्णा हजारेने स्पष्ट सांगितले, की चारित्र्य निष्कलंक असायला हवं. चारित्र्य निष्कलंक नसल्यानं आणि या दारू घोटाळ्यामुळे केजरीवालांचा पराभव झाला. आता या तिन्ही माणसांचा जर विचार केला, तर तिन्ही समाजाशी निगडीत माणसं आहेत. कुमार विश्वास असतील, अण्णा हजारे असतील, अंजली दमानी असतील. मग यांचे विचार जे एकेकाळी आपण सर्वोच्च स्थानी मानत होतो, ज्यावेळी इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या माध्यमातून संपूर्ण भारतात वादळ उठवलं गेलं. आज हे या विचारापर्यंत का पोहोचले? बघा अंजलीताई असतील किंवा अण्णा हजारे असतील त्यांच्या सामाजिक कामाबद्दल मला आदरच आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या केलेल्या टिप्पणीला मी काही वेगळ्या पद्धतीने प्रत्युत्तर देऊ इच्छित नाही. ठीक आहे, त्यांचं वेगळं मत आहे. ते त्यांच्या वेगळ्या समाजसेवेच्या वेगळ्या रस्त्याने चालले. आम्ही आमचा राजकीय प्रवास ज्या पद्धतीने चाललेलो आहे त्याच्यामध्ये आम्हाला ज्या पद्धतीने जे राजकारण करायचं त्या पद्धतीने आम्ही करतोय. त्यामुळे मी काही त्यांच्या टीका-टिप्पणीमध्ये जाणार नाही. त्यांना टीका-टिप्पणी करण्याचा जरूर अधिकार आहे आणि जर त्यांच्या म्हणण्यामध्ये काही जर तथ्य असेल, तर त्याचा आम्ही गांभीर्याने विचार करू, आत्मपरीक्षण करू. या डिफीटमधून जे काही मुद्दे येतील, त्याचा आम्ही गांभीर्याने विचार करू. आमचं कुठं चुकलं याचं आत्मपरीक्षण करणार आहोत आणि त्याच्यातून पुन्हा एकदा आम्ही नव्याने आमची संघटना उभी करून लोकांसमोर परत एकदा जाणार आहोत. कारण आम्ही राजकारण बदलायला आलेलो आहोत आणि आम्हाला असं वाटतं, की राजकारण बदलताना जर कुठं काही आमच्याही चुका झाल्या असतील, तर त्याचा वरती पुनर्विचार करून त्या सुधारायला आम्ही बांधील आहोत. आता जेव्हा इलेक्शनचा प्रचार सुरू होता, त्याच्या आधी काही तिथल्या मुलाखती देखील आपल्याला पाहायला मिळाल्या माध्यमांच्या माध्यमातून. तेव्हा रिक्षा चालकांनी देखील केजरीवालांसंदर्भामध्ये काही आरोप केले होते. रिक्षा चालक म्हटल्यानंतर साहजिकच आहे, की तो आपली रोजी-रोटी रिक्षेवर किंवा त्या उदरनिर्वाह त्याचा चालतो. की जी आश्वासनं केजरीवालांनी दिली, ती केजरीवालांना पाळता आलेली आहेत. उदाहरणार्थ महिलांना ₹2100 देतो असं घोषणा त्यांनी केली होती. ती तर मिळालीच नाहीत आणि आता प्रचार दरम्यान त्यांनी अगदी आम्ही परत एकदा सरकारमध्ये आलो, तर ते ₹2500 देऊ असं म्हणाले. हे काय आहे? म्हणजे मुळात तुम्ही एक बाजूनी म्हणताय, की भाजपनं या सगळ्या योजना आणल्या, मध्य प्रदेश असो, महाराष्ट्र असो आणि आता दिल्लीत सुद्धा ते लागू करतायत. काँग्रेसनं देखील काही ठिकाणी लागू केलेल्या आहेत. मग तुम्हाला अशा योजनांचा आधार का घ्यावा लागला? बघा 2024-25च्या दिल्ली सरकारच्या बजेटमध्ये महिला सन्मान योजनेची घोषणा झाली. त्याच्यासाठी 2,000 कोटी रुपयांची निधीची तरतूद सुद्धा झाली. हं, आणि इमिडिएटली त्याच्यानंतर अरविंद केजरीवालांची अटक झाली. 6 महिने अरविंद केजरीवाल तुरुंगामध्ये होते. हं. दरम्यानच्या काळात आणि त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर आतिशी सीएम म्हणल्या, या काळामध्ये हे प्रपोजल आम्ही पुढे रेटण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, की नॉन कोऑपरेटिव्ह ब्युरोक्रेसी तिथली प्रशासकीय यंत्रणा ही आम आदमी पक्षाच्या लोकनियुक्त सरकारच्या म्हणण्यानुसार नाही, तर दिल्लीच्या एलजींच्या म्हणण्यानुसार, उपराज्यपालांच्या म्हणण्यानुसार चालते आणि त्याच्यामुळे त्यांनी या फाईलमध्ये अनेक अडथळे आणले आणि त्याच्यामुळे हे प्रपोजल हे शेवटपर्यंत पूर्ण होऊ शकलं नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना ते देऊ शकलो नाही. ही त्याच्यातली वस्तुस्थिती आहे. मग आता पुढे 2500 कसे काय देणार होतात तुम्ही? आमचं पुन्हा एकदा सरकार आल्यानंतर आम्ही 2500 देऊ अशी घोषणा केलेली आहे तुम्ही मॅनिफेस्टोमध्ये. मग ते कसं काय देणार? बघा, मी तुम्हाला आता स्पष्ट सांगतो. गेल्या 10 वर्षामध्ये आम आदमी पक्षाच्या अनेक पॉवर्स काढून घेण्यात आल्या. विशेष करून जे सर्व्हिसेस हा विषय आहे, ज्याच्यामध्ये ब्युरोक्रेसीवरचं जे कंट्रोल आहे, हा विषय काढून आला. पण तरी देखील आम आदमी पक्षाने आरोग्य, शिक्षण, वीज, पाणी याच्यामध्ये जे बदल केले, हे बदल करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा, आंदोलनाची भूमिका आणि त्याला एक सातत्याने जर लोकनियुक्त सरकारने पाठपुरावा केलं, तर ब्युरोक्रेसीला एका पॉइंट नंतर ते टाळता येत नाही. म्हणजे जी गोष्ट सहज होऊ शकते, त्याला आम्हाला सातत्याने झगडावं लागतं. पण ते झगडल्यानंतर होतं आणि ती झगडण्याची आमची तयारी होती आणि असंच झगडून गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही आरोग्य, शिक्षण, वीज, पाणी, पब्लिक ट्रान्सपोर्ट या क्षेत्रामध्ये भरीव काम करून दाखवलेलं आहे. म्हणजे आमचे हातपाय बांधलेले असताना देखील आम्ही एवढा क्रांतिकारी बदल या दिल्लीमध्ये करून दाखवलेला आहे. कारण आम्हाला लोकांच्या आयुष्यामध्ये बदल करण्याची तीव्र इच्छा आहे. ती इच्छा आहे म्हणूनच आम्ही राजकारणात आलो आणि म्हणून सातत्यानं त्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून, तगादा करून मी तुम्हाला एक उदाहरण देतो, की दिल्लीमध्ये सीसीटीव्हीचं एक 4 लाख सीसीटीव्हीचं नेटवर्क तयार केलं आणि आंतरराष्ट्रीय तुलनेमध्ये म्हणजे अनेक मोठ्या-मोठ्या शहरांमध्ये जेवढे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची डेन्सिटी नसते, न्यूयॉर्क सारख्या शहरामध्ये मेट्रोपॉलिटन सिटीज. त्याच्यापेक्षा जास्त सीसीटीव्हीची डेन्सिटी आज दिल्लीमध्ये. याची फाईल एलजींकडे पडून होती, उपराज्यपालांकडे आणि ते त्याला परवानगी देत नव्हते. आणि अजूनही काही फायली होत्या. मोहल्ला क्लिनिकचं पेमेंट होतं अजून. तर अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, गोपाल राय
आणि अजून एक मिनिस्टर, मला आता त्यांचं नाव आठवत नाही, हे चौघे जण, सत्येंद्र जैन, हे चौघे जण एलजींच्या घरामध्ये जाऊन त्यांनी ठिय्या मांडला राजनिवासमध्ये. 8 दिवस त्यांनी त्या ठिकाणी ठिय्या दिला. 9व्या दिवशी त्याच्यानंतर प्रशासकीय कॉपरेशन मिळायला चालू झालं. म्हणजे एका सिटिंग सीएमनी आणि त्याच्या 3 मंत्र्यांनी 8 दिवस ठिय्या देण्याची ही भारताच्या इतिहासातली पहिलीच वेळ. परंतु भांडलो ना आम्ही, त्यांच्यासाठी भांडलो. कितीतरी वेळा अरविंद केजरीवालांनी एलजीच्या ऑफिसच्या बाहेर आंदोलनं केली असतील. कितीतरी वेळा आमचे मंत्री एलजीकडे पाय पडायला गेले की आम्हाला वेळ द्या. नाही हे मान्य, तुमचा मुळात त्याच्यामुळे पक्ष- आम्ही सातत्याने झगडून या ठिकाणी दिल्लीमध्ये या गोष्टी केलेल्या आहेत. नक्की तुमच्या पक्षाचा बेस पायाच आंदोलनाचा आहे, प्रश्नच नाही. त्यातून तर तुमचा पक्षाचा जन्म, पक्षाचा उदय झाला. हम्म. मला असं म्हणायचंय, परवा ज्या केजरीवालांनी खळबळजनक आरोप केला, आता कदाचित त्यांना पराभव दिसत होता म्हणून केला की काय कोणास ठाऊक, आता ते तुम्हीच त्याचं उत्तर देऊ शकाल, की आमचे काही जे 16 उमेदवार आहेत त्या 16 उमेदवारांना काही कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर भाजपच्या नेत्यांकडून आम्हाला आलेली आहे, असा आरोप केला. आणि जेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी म्हणजेच एसीबीचे अधिकारी या संदर्भात चौकशी करण्यासाठी, तुमचीच बाजू लावून जाणार होते ना ते, त्याची चौकशी करण्यासाठी आली, तेव्हा तुम्ही त्यांना चक्क हाकलून दिलं. त्यांना तुम्ही म्हणजे एंटरटेन देखील केलं नाही. म्हणजे नेमका प्रॉब्लेम काय, म्हणजे तुम्ही एके बाजूने आरोपही करताय आणि दुसऱ्या बाजूने त्याची चौकशी करायला आलेल्या लोकांना तुम्ही चौकशी करू देत नाही. म्हणजे तुम्हाला केवळ आपण पराभवाच्या छायेत आहोत त्यासाठी आधीच काहीतरी एक सोय तजवीज करायची, जशी राहुल गांधींनी काल करण्याचा प्रयत्न केला, असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे. नाही, बघा, आमचे जे मंत्री आणि आमदार मुकेश अहलावत यांना एका भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या फोनवरून त्यांना फोन आला आणि ती 15 कोटी रुपये देण्याची त्यांना ऑफर दिली गेली आणि तुम्ही इकडे या, तुम्हाला इकडेही मंत्री करू, अशा स्वरूपाची ती ऑफर होती. आणि याच्या विरोधात रीतसर तक्रार आम आदमी पक्षाच्या वतीने, संजय सिंग यांच्या वतीने अँटी करप्शन ब्युरोला त्या ठिकाणी करण्यात आली होती. आता अँटी करप्शन ब्युरोनी ज्या फोन कॉलची चौकशी करायला पाहिजे ती फोन कॉलची चौकशी राहिली बाजूला, ते अरविंद केजरीवालांच्याकडे आले. त्यांचं अरविंद केजरीवालांच्या घरी येण्याचं काहीच कारण नव्हतं. तक्रार द्यायला कोण गेले होते? संजय सिंग गेले होते. संजय सिंग त्यांच्या पुढे जाऊन त्यांच्याकडे स्टेटमेंट देऊन आलेले आहेत, ते मोबाईलचे रेकॉर्ड्स दिलेले आहेत. मग अँटी करप्शन ब्युरो अरविंद केजरीवालांच्या घरी काय येतं? आणि येतं तर येतं, त्यांच्याकडे कुठली लिगल नोटीस नाही, काय चौकशी करणार आहे याचे काही त्यांच्याकडे शासकीय आदेश नाहीत. कुठल्याही शासकीय आदेशाशिवाय अशी त्यांना चौकशी करता येते का, हे त्यांनी खुलासा करावा. ज्यावेळी आमच्या लिगल टीमनी त्यांना विचारलं त्यावेळी त्यांना उत्तर देता आली नाही, त्यामुळे त्यांना परत जावं लागलं. आणि हीच अँटी करप्शन ब्रांच, मला तुम्हाला सांगायचंय की 2015 मध्ये आम आदमी पक्षाचं ज्यावेळी सरकार आलं त्यावेळी आम्ही अँटी करप्शन हेल्पलाईन चालू केली. त्याच्यातून शेकडो अधिकाऱ्यांवरती कारवाई केली, शेकडो हजारो फोन लोकांनी केले, त्याच्यातून शेकडो अधिकाऱ्यांना पकडून दिलं. नरेंद्र मोदींनी CISF ची पॅरामिलिटरी फोर्स पाठवून जुलै 2015 मध्ये ही अँटी करप्शन ब्रांच दिल्ली सरकारकडून हिसकावून घेतली. म्हणजे शीला दीक्षितांच्या काळामध्ये हीच अँटी करप्शन ब्रांच आम आदमी म्हणजे दिल्ली सरकारला, लोकनियुक्त सरकारला रिपोर्ट करत होती, त्यांच्या अंडर होती. परंतु मोदींनी ते घाबरले की ही अँटी करप्शन ब्रांच जर अरविंद केजरीवालांच्या हातामध्ये असेल तर याच्यामुळे त्यांना त्यांच्या जवळच्या लोकांना धोका पोहोचू शकतो. म्हणून त्यांनी चक्क पॅरामिलिटरी फोर्स पाठवून जुलै 2015 मध्ये ते काढून घेतलं. त्याच्यानंतर ही एसीबी गेल्या 10 वर्षामध्ये कोणीही त्याचं काही नाव ऐकलं नाही. ही अँटी करप्शन ब्रांच पूर्णपणे झोपलेली होती, ती काल परवा जागी झाली. मग तुम्ही ज्यांचं नाव घेतलं मुकेश सिंह अहलावत म्हणून, हो. बरोबर, मुकेश कुमार अहलावत, ज्यांना फोन गेला असं वगैरे, ते सुलतानपूर मांजरा म्हणून आता निवडून देखील आलेले आहेत आणि त्यांना ऑफर दिली गेलेली आहे, आता ती निवडून आलेली आहे. बरोबर. आता सरकार तर भाजपचं आलेलं आहे. मला वाटतं असं मुकेश कुमार अहलावत करू शकतील आणि आलेली ऑफर स्वीकारतील? नाही, मुकेश कुमार अहलावत स्वीकारणार नाहीत म्हणून तर त्यांनी अरविंद केजरीवालांना येऊन सांगितलं. जर त्यांचं इंटेन्शन ती ऑफर स्वीकारण्याचं असतं तर कदाचित त्यांनी ते सांगितलंच नसतं. परंतु त्यांनी हे पार्टी फोरम मध्ये येऊन सांगितलं. मला वाटतं हे त्यांचा प्रामाणिकपणा आहे की जो त्यांनी आमच्या पार्टीतल्या सर्व वरिष्ठ नेत्यांपर्यंत ते सगळं कळवलं आणि म्हणून आम्ही याची तक्रार या ठिकाणी केली. आणि मला एक सांगायचंय की या भारत देशामध्ये ऑपरेशन लोटस नावाचा गोंडस प्रकार हा चालत नाहीये का हो? मग हा ऑपरेशन लोटसचाच एक प्रकार होता असं ऑफकोर्स तुम्हाला ऑपरेशन लोटसचा प्रकार आहे. निकाल लागायच्या आधीपासून भारतीय जनता पक्ष हे आमदार आणि पक्ष फोडण्याच्यासाठी सर्व पद्धतीचे हातखंडे वापरत असतं. आपण बघितलं गोव्यामध्ये काँग्रेसचे आमदार जास्त म्हणजे आले, समजा- परंतु म्हणजे समजा- सरकार बनलं भाजप. म्हणजे समजा आता तुमचे जर काही निवडून आले असते तर कदाचित ऑपरेशन लोटस राबवलं गेलं असतं असं तुम्हाला म्हणायचं? प्रश्नच नाही. जर आता
आम्हाला 22 आलेत, परंतु ही जर काटावरची फाईट असते किंवा आम्हाला 35-36 आमदार असते, तरी सुद्धा भाजपने प्रयत्न केला असता की त्याच्यातले 8-10 आमदार फोडून भाजपने सत्तेत यायचा. कारण ऑपरेशन लोटस करूनच भारतीय जनता पक्ष या देशातल्या अनेक राज्यांमध्ये आलेली आहे. मेघालय सारख्या राज्यामध्ये जिथं भारतीय जनता पक्षाचा एकही आमदार नव्हता, त्यांनी दुसरीकडचे 2 आमदार आपल्याकडे घेतले आणि अजून आमदार फोडून त्या ठिकाणी सत्तेमध्ये जाऊन बसले. कर्नाटकमध्ये तेच केलं, गोव्यामध्ये तेच केलं, महाराष्ट्रामध्ये तर त्यांनी चक्क पक्षच फोडले. तर मला वाटतं की भारतीय जनता पक्ष हे सर्व पद्धतीने म्हणजे निवडून येण्यासाठी वेगळे हातखंडे वापरतच, पण निवडून आल्यानंतर सुद्धा सत्तेवरती येण्यासाठी कुठल्याही थराला जायची भारतीय जनता पक्षाची तयारी असते. आणि त्याच्यामुळेच मला वाटतं की ऑपरेशन लोटस हे गोंडच नाव दिले. म्हणजे ऍक्च्युली खरं म्हणजे अशा लोकांना म्हणजे सत्तेचा गैरवापर आहे, त्याला असं गोंडच नाव पण नाही द्यायला पाहिजे, त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. परंतु दुर्दैवानं ज्यांनी तक्रार केली त्या तक्रारदारांचीच चौकशी करायला अँटी करप्शन ब्रांच नक्की. येते. आता ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्याकडे ते गेले नाहीत. अगदी मी आता एक शेवटाकडे येणार 1-2 प्रश्न. संजय राऊत हे नेमके आता अधिवेशनामुळे दिल्लीतच आहेत आणि त्यांनी दुपारी बोलताना असं म्हटलं की त्या ठिकाणी 15 ते 16 हजार बोगस मतदार प्रत्येक मतदारसंघात पेरले गेले. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी पैसे वाटप होत असल्याचं मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. आता यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता का? एक खासदार, एक MP, एका पक्षाचा प्रवक्ता दिल्लीत आहे आणि त्याच्या समोर जर असं होत असेल, मग त्यांनी त्याच वेळी तक्रार का केली गेली नाही त्यांच्याकडून? आणि तुमच्या समोर होते तर तुम्ही ते अडवू का शकता? बरं. सर्वसामान्य माणूस मला आणि संजय राऊत हा यांच्यात फरक आहे ना? आहे. संजय राऊतांचं काय स्टेटमेंट आहे किंवा त्यांनी काय बघितलं मला नाही माहिती. परंतु दिल्लीमध्ये परवेश वर्मा ज्यांनी हजार रुपये महिलांना वाटले, त्याचे असंख्य हो, बाईट्स. पण म्हणून अरविंद केजरीवाल हरले असं नाही ना म्हणता येणार. नाही नाही नाही, मला मला एक सांगायचं आहे की इथं इलेक्शन कमिशन हे निष्पक्ष नाही. इलेक्शन कमिशन हे भारतीय जनता पक्षाची एजन्सी असल्याप्रमाणे त्यांचा व्यवहार होता. याच्याबद्दल तक्रार करून त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. असं इलेक्शन कमिशन म्हटलं की असं- आमच्याकडे पुरावा नाही. अहो, परंतु तुम्हाला तुमच्यासारख्याच तिथल्या मीडिया चॅनल्सनी शेकडो बाईट्स घेतलेत सोशल मीडियावरती. सगळ्या मेनस्ट्रीम मीडियाच्या सोशल मीडियावरती लोकांचे बाईट्स आहेत. लोक सांगतायत परवेश वर्मांकडे गेलो, तिथं त्यांनी आम्हाला हे दिलं, 1000 रुपये दिले, अजून कपडे वाटले, भांडी वाटले, आणि त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीची कारवाई केली नाही. या निवडणुकीमध्ये पैशाचा अमाप वापर केला गेला आणि इलेक्शन कमिशननी पूर्णपणे त्याच्याकडे डोळे झाक केली. आमच्या अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांना धमकावण्याचा, आमचे पोस्टर फाडण्याचा, गुंडांचा वापर केला गेला, पोलिसांचा गैरवापर केला गेला. पोलीस यंत्रणा ही भारतीय जनता पक्षाची एजंट असल्याप्रमाणे त्या ठिकाणी काम करत होती. परंतु एवढं सगळं असून सुद्धा या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने इलेक्शन कमिशननी कुठल्याही पद्धतीची जी निष्पक्ष भूमिका घ्यायला पाहिजे होती ती घेतली नाही. तुम्ही ज्या मतदारसंघाबद्दल बोललाय, न्यू दिल्ली बद्दल बोलताय, त्या न्यू दिल्लीमध्ये आतापर्यंत बीजेपीचा एकमेव उमेदवार निवडून आला होता 1993 ला. त्यानंतर थेट 27 वर्षांनी परवेश वर्मा किंवा परवेश साहिब सिंग निवडून आलेले आहेत. या सगळ्या दरम्यान शीला दीक्षित 3 वेळा, केजरीवाल 3 वेळा निवडून आले. त्यामुळे तुम्ही जो म्हणताय की केवळ पैसे वाटपानं अरविंद केजरीवाल यांचा पराभव झालाय, हे संयुक्तिक वाटत नाही. नाही, केवळ पैसे वाटप नाही. पैसे वाटप आहे, पोलिसांची दडपशाही आहे, आणि शिवाय त्याच्याबरोबरच जे आपलं मतदार यादी आहे, मतदार यादीमधून खूप मोठ्या प्रमाणावरती हजारो मतदारांची नावं वगळण्याचा प्रकार घडलेला आहे. मी तुम्हाला एक स्टॅटिस्टिकच सांगतोय की नवी दिल्ली विधानसभेमध्ये 2020च्या निवडणुकीमध्ये 1,46,000 मतदारांची नोंदणी झाली होती आणि या निवडणुकीमध्ये 1,05,000 मतदारांची नोंदणी झाली होती. 41,000. जवळजवळ 41,000 मतदारांची नावं कमी झालेली आहेत. त्यामध्ये आणि केजरीवालांच्या आणि याच्यामध्ये केजरीवालांचे समर्थक, केजरीवालांना मतदान करणारा वर्ग मोठा वाचण्याची शक्यता आहे. कारण जे केजरीवाल 21,000 31,000 लीडनी निवडून येत होते, आज त्या ठिकाणी त्यांचा पराभव झालेला आहे. असं शक्यतो होत नाही की एखादा मुख्यमंत्री पदाचा चेहरा पडावा. आणि म्हणजे जर भारतीय जनता पक्षाला लँडस्लाइड विक्ट्री मिळाली असती, 50-60-70 जागा आल्या असत्या, तर मी मान्य करू शकलो असतो की त्यांची हवा होती. परंतु तशी हवा नसताना देखील आणि खूप आणि हे एका ठिकाणी नाही, याचा आम्ही सातत्याने गेल्या 2 महिन्यापासून आम्ही मांडतोय की मतदार याद्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी अर्ज दिलेले आहेत. एकेका अर्जावरती हजारो लोकांची मतं कट केलेली आहेत, शेकडो मतं ऍड केली गेलेली आहेत. त्यामुळे मतदार याद्यांमधला घोळ
हा याच्यासाठी कारणीभूत आहे असं आम्ही 100% पण त्यांना जर हे मानतो. करायचंच होतं तर मग 48 मतदारसंघातच का करायचं? त्यांनी 70 मतदारसंघात केलं असतं. 22 जागा तर तुमच्या निवडून आलेल्या आहेतच की. सगळीकडे केलेले आहेत. संपूर्ण दिल्लीभरमध्ये केलेले आहेत आणि याच्याबद्दल सातत्याने आम आदमी पक्षाने इलेक्शन कमिशनकडे आक्षेप नोंदवलेले आहेत. त्याचे पुरावे दिलेले आहेत. म्हणजे कुठलंही तुम्ही जर नाव डिलीट करायचं असेल, तर त्याची हिअरिंग व्हावी लागते. त्याचे पुरावे द्यावे लागतात. तसं काहीही न करता ते सगळं केलेलं आहे आणि याचे संपूर्ण पुरावे आम्ही हे इलेक्शन कमिशनकडे दिलेले आहेत. पण दुर्दैवानं इलेक्शन कमिशन हे भारतीय जनता पक्षाची एजन्सी असल्याप्रमाणे या ठिकाणी वागलेले आहे आणि त्याचा फटका हा साहजिकच आम आदमी पक्षाला बसलेला आहे. नक्की. अगदी आता एक शेवटचाच प्रश्न म्हणजे खरं म्हणजे आता आपण पाहिलं तर केजरीवालांनी दुपारी जी काही मुलाखत दिली किंवा त्यात जे म्हणाले त्यांनी प्रतिक्रिया दिली त्यामध्ये ते असं म्हणाले, की आम्ही एक सक्षम अपोजिट साइड आमची असेल, विरोधी पक्ष म्हणून आमचा असेल आणि तो जनतेच्या साठी सत्तेत असतानाही आवाज उठवत होता, आताही आवाज उठवेल. पण आता जर पाहिलं तर विरोधी पक्षनेता कोण हा प्रश्न आता खरा म्हणजे उभा राहिलेला आहे. तसं पाहिलं तर काँग्रेस यावेळी पण शून्यच आहे. त्यामुळे आता विरोधी पक्ष म्हणून तुमच्याकडेच पाहिलं जाणार आहे. आता केजरीवाल जे मुख्यमंत्री राहिले, पण ते आता निवडूनच आलेले नाहीयेत. मनीष सिसोदिया निवडून आलेले नाहीयेत. सोमनाथ भारती असेल, सौरभ भारद्वाज असतील, दुर्गेश पाठक असतील, एवढी मोठमोठी मंडळी यावेळी खरं म्हणजे आता पराभूत झालेली आहेत. आता एकमेव चेहरा आहे, जे आता मुख्यमंत्री राहिल्या अगदी 7-8 महिन्यांसाठी आतिशी म्हणून, आतिशी मारलेन. तर या तुमच्या पक्षाचा विरोधी पक्षनेते पदाचा चेहरा होऊ शकतील असं तुम्हाला वाटतं? शक्यता आहे. परंतु मला वाटतं या संदर्भामध्ये अ, पक्षाचे जे वरिष्ठ नेतृत्व आहे त्या संदर्भामध्ये निर्णय घेऊन ठरवतील. कारण की जे मुख्यमंत्री म्हणून त्यांना जर तिथे साहजिक आहे कारण त्यांचंच नाव येणं साहजिक आहे आणि मोस्ट प्रोबॅबली त्याच असाव्यात असा माझाही कयास आहे. पण पक्ष नेतृत्व काय ठरवतं ते बघू. नक्कीच. मोरे साहेब तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खरं म्हणजे शुभेच्छा. भला आता पराभूत झाला असाल तरी तुम्ही हार न मानणारा पक्ष म्हणून आपकडे पाहिलं जातं. मला आजही आठवतंय 2013 ला 49 दिवसांचं सरकार फक्त राहिलं आणि तुम्ही तडकाफडकी केजरीवालने राजीनामा दिला आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या, की अरे फक्त 28 जागा आहेत, 8 जागा काँग्रेसच्या घेऊन सत्तेत आलात तर आता सत्तेत राहा. भाजपला दूर ठेवायचं असेल ते करावं लागेल. पण केजरीवालांनी ते ऐकलं नाही. राजीनामा दिला आणि 2015 ला तुम्ही लँडस्लाईड विक्ट्री मिळवलीत. 70 पैकी 67 जागा तुम्हाला मिळाल्या. अर्थात नंतर पुढच्या 2020 मध्ये 5 जागा घटल्या त्या 62 झाल्या. पण आता मात्र तुम्हाला 2013 ला मिळवलेल्या जागा देखील मिळवता आल्या नाहीत. अर्थात तुम्ही म्हणाल्याप्रमाणे त्याचं आत्मपरीक्षण तुम्ही करालच. पण या सगळ्या माध्यमांतून जी आता चर्चा आपण अभिजित मोरे सोबत मला केली. फक्त एकच याच्यामध्ये हं, जोडायचं आहे, की हं, आम्ही निवडणूक हारलेलो आहोत. लढण्याची आमची उमेद हारलेलो नाहीये आणि मला वाटतं आम आदमी पक्षाचं सगळ्यात मोठं जर भांडवल काय असेल, तर ही लढण्याची उमेद आहे. परिवर्तनाची उमेद आहे. त्याच्यामुळं निवडणुकीमध्ये पराभव किंवा जय हे येत जात येतच. असतात. जर दिल्लीमध्ये 3 जागा येऊन सुद्धा भारतीय जनता पक्ष उभारी घेऊ शकत असेल, आमच्या तर 22 जागा आलेल्या आहेत आणि नक्कीच. आमचा वोट शेअर हा भाजपपेक्षा अजूनही केवळ 2% मागे आहे. त्याच्यामुळे आम आदमी पक्षाला अजूनही व्यापक जनाधार हा दिल्लीमध्ये आहे. त्यामुळे आम्हाला नक्की खात्री आहे, की दिल्लीमध्ये आम्ही अल्पावधीतच परत बाउन्स बॅक करू. नक्कीच. मोरे साहेब तुमचं खूप खूप आभार. तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि प्रेक्षकांशी संवाद साधलात. एकंदरीतच आता दिल्लीमध्ये भले आपचा झाडून पराभव झाला असला तरी आप हा पक्ष हार न मानणारा पक्ष आहे. लढण्याची उमेद त्यांची अजूनही कायम आहे. भविष्यात पुढे काय होणार आहे याची उत्तरं आपल्याला निश्चितच भविष्यातच सापडतील. पण आत्ता या वर्तमानात सध्याच्या घडीला तरी भाजपनं मात्र 27 वर्षांनी का होईना पुन्हा एकदा भाजप पक्षाचा झेंडा दिल्लीमध्ये फडकावलेला आहे आणि एकंदरीतच 27 वर्षांनी भाजपचं कमळ दिल्लीत फुलल्याचं पाहायला मिळतं. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात.